मरना है आज मरना बस झाला येणार पोरं झोपलं हो पास आहे का हे नादच निघाला मला मरून घ्यायचं बाकी आमच्या समोर पोरं भीक मागवतं का आम्हाला भरपाई द्या नाही तर आम्हाला धंदा उद्या आजपासून लावून द्या अजून काही ना आम्हाला अजून काही नको आमच्या मेहनतचा रोटी खाऊ द्या आम्ही का करू तेवढं सांगा तेवढं मला आम्ही आज ऐको मी मला एक खास सोया नव्हता शेतकरीच मरणार पैसे पडते एवढे टोपला विकला लावून बसतात आता दवा चालू मावशी नगर परिषदेने निवडणूक घेतली होती यापूर्वी तुम्हाला बसण्यासाठी जागा देणार असं सांगितलं होतं त्यांनी तुम्हाला जागा दिली का लायसन जागा ते 6 महिने थांबा वरतून आदेश आला तर 6 महिने थांबा अच्छा मग तोपर्यंत कुठे बसणार त्यांना विचारलं का त्यांना विचारलं का तुम्ही आम्हाला अधिकृत जागा कुठे आम्ही पहिलं आम्हाला गोडसे साहेबांनी जागा दिलेली आहे 150 मीटर मोजून आम्ही इथं बसलेलो त्या टायमाला बनवा त्या टायमाला आम्ही उठतो ते बी असे जागे आम्ही बसणार नाही त्या जागा गिरायला तिथं आम्ही बसतो बस जीव गेला तुम्ही आज आज काय म्हणून त्यांनी कारवाई केली आहे काही बोलले अचानक केली अचानक बिना सांगितलं यापूर्वी आता एक सर्वसाधारण सभा झाली होती त्या सभेमध्ये जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी मुद्दा मांडला होता आणि तुमच्यावरती त्यांचं खरं तर लक्ष होतं की तुम्ही अनेक टोपल्या घेऊन या परिसरात बसतात असा त्यांचा आरोप होता तर इकडे ऐका एक मिनिट ते बोलतात इकडे ऐका बोलतात ना ते लोक टोपल्या घेऊन अनेक बसतात त्यांच्या घरात फॅमिली नसल तशी आमच्या घरात पण फॅमिली आहे ना आमच्याकडे खाणारे 10 जण आहेत तर आम्ही 4-5 टोपल्या वाढून लावले आमच्याकडे नजर ठेवतात जिथे गुन्हे होतात तिथे काय नजर नाही ठेवते आम्ही कष्ट करू खातो ना मी घालतो एक घरात 3 नगरसेवक आहे एक घरात 3 नगरपालिकेमध्ये काम करणारे व्यक्ती आहे मग आम्ही 10 टोपल्या लावल्या यांच्या डोळ्यात का सर आम्ही लाईनीच्या मागे लावतो ना आम्ही लाईनीच्या मागे हा सगळ्यांच्या 2-2 3-3 आहे कुणाला एकावर कुणाचा भागत नाही हे कोण बोलतात ना 10 टोपल्या लावतं त्यांच्या घरात 2-2 3-3 नगरसेवक आहेत त्यांच्या गाड्याची बोलतात गाड्यांचं बोलतात गाड्या पण सगळ्यांच्या घरी 4-4 गाड्या मग गाड्या मग काढा तुम्ही टोपल्यांची बात करता सगळ्याच गोष्टीची बात करायची एक-एकच्या हिशोबाने एक घरात 4 कार आहे 4 इशू आहे त्याच्याकडून आले आम्ही कष्ट करून खातो आमच्या पगार ते पण आम्ही साधा लवकर लाईट बिल नाही भरू शकत जेव्हा धंदा करू तेव्हा भरू नाही तर आमचे मीटर कापून येतात मीटरवाले मग कुठून भरायचे आम्ही चोऱ्या बिल आलं लाईटीचं चोऱ्या भरायचं कुठून गाडी टाकून नेतील आम्हाला चोरी केल्या बाई हे बघा आम्ही धंदे सोडतो आमच्या मुलांना गव्हर्नमेंट जॉबला तिचा एक मुलगा माझा एक याचा 3 मुलं किती वर्ष झाले तुम्ही व्यवसाय करता इथे 40 वर्ष आले माझी पिढी माझी जन्म झाली माझ्या सासरा तिसरी पिढी आमची इकडे 36 साल का राशन कार्ड आज भी मेरे पास है सबूत 36 साल का राशन कार्ड आज भी है माझ्याकडे त्यांनी जी आखणी करून दिली त्याच्या आतमध्येच तुम्ही बसला हो. आज कारवाई नेमकी कशाची केली काय माहिती ते लोक बोलते का उपोषणला सगळे नगरसेवक बोलले का यांचे धंदे जर नाही कारवाई केली याच्यावर तर आम्ही उपोषण करू मग नगरसेवक उपोषण करता आम्ही करतो त्याला दाखवून देऊ विधवा बायावर तुम्ही लोक ऍक्शन घेता महाराष्ट्राने उठवला शिवाजी महाराज इथं झोप इथं सगळे इथून काय आम्ही काय करायचं आमचा नवऱ्या बसले इथं झोपू आमचा कमवणारा दुसरा कोण बसलाय का हा मग आम्हाला इथं झाडू झोपू. मारायचं काम द्या आणि आमचा कोण पोटला पासून दे? कामाला लावा म्हणा. कोण पासून द्या इथं आपण झोपू उद्यापासून हा लागलं तर इथं झोपू उद्या मॅडम इथं आपण झोपू करायची ना गटारीवर दुकानं बांधले त्यांच्यावर काय कारवाई नाही होत स्टेशनच्या जवळ नाही का त्या शटरच्या आतमध्ये परमिशन गाड्याच्या परमिशन नाही त्यांना बी त्यांच्यावर करा कारवाई त्यांच्या 2 लाख रुपये गटारीवर बांधून सलाब टाकून 2 लाख रुपये भाडं घेतात यांना काय कमी आहे बिल्डर लोकांना हा का नगरसेवक लोकांना कमी आहे सागर काय कमी आहे 5 पटे 30,000 भाडं घेतो
थोडा ते 40 आहे. वडापावाला 40,000 बाहेरच्या देतात. लोकांना बरोबर जागा देतात. इथे स्थानिक राहणारी लोकांना जागा नाहीये. माल आहे की वर्षभर काम करून देतात आणि माल भरून पडतात. मग आमच्या आम्ही काय पाड्या चोरी दिसतात ना केली? गुन्हा त्यांचं केला आम्ही? दिसत का हा? त्यांना काय कमी आहे त्यांच्या नोटा जाळ्यात चालणार नाही एवढा पैसा आहे त्यांच्या आम्ही. हा थोडक्यात स्थानिक नगरसेवक भाडा घेतात असं तुमचं म्हणणं आहे. घेता ना पानपट्टी तोडा हॉटेल तोडा गटरचं तोडा पण आज तुम्हाला त्यांनी चाचणी करून दिली आहे, त्यांनी जागा दिली आणि आज ते मग ते हा हो तेच कारवाई करतात. जागा देऊन आम्हाला कारवाई हे काय ना आम्हाला बसून दे, नाही तर आम्हाला मार्केट द्या. फक्त एवढंच जरूर आहे, नाही तर आम्ही माती खाऊगा नाही. इथं झोपतो आम्ही. इथं आता झोपीन मी. आता आला आमचा लीडर आले समोर, आता झोपीन. ते बोलला झोपा काका, मी आता झोपीन. आले निलेश दादा आमच्या. निलेश दादा आले आता झोपीन आम्ही. हो, आले तर हाफ येतो. दादा निलेश दादा जखम बघा तुम्हाला खोटपाटा. हे लोक दवाखान्याला पैसे देणार का? या नगरसेवक लोक आमचं घर चालवणार आहे का? हा तिच्या अंगात जीव नाहीये. हे बघा हा म्युन्सिपाल्टी दिला ढकलून आणि तिचा रस्ता तिचा कपडे मागले बोलवते तुम्हाला दाखवते. मग द्या म्हणा आम्हाला पैसे. त्या म्हातारीला पोसा म्हणा. तिचा घर चालू म्हणा. तिच्या 4-5 नातुंडे खाणार आहे. हा तिच्या पोराला पण काम धंदा नाही. एकदा तिला कशी मागवली बघा. मी काय हे करतो आम्ही जाणून बघून येतो. बघा दिसते का बघा. आता अर्धा तास झाला त्यांच्या गाडी कंप्लेंट करायला. पोलीस चौकीत जाते. मला इथे लागलाय ट्रॅक्टरकडे मला तो सगळे सामान भरत होता. तो काटा घेतला. तो काटा नको घेऊ दादा म्हणून शिनत होते. ते मला ढकलून पाडला रोडवर. तो नगरपालिकेमध्ये काम करतो. शेलूला राहतो तो माणूस. शेलूला राहतो तो नगरपालिकेमध्ये काम करतो. त्यांनी ढकलला. नगर परिषदेचे कर्मचारी आहेत का ते? हा. त्यांनी मला ढकलला. इथे लागलाय चक्कर येतो. पोलीस किती वाजता ढकललं काय? किती वाजता रे? आता एक तास झाला असं पाहून काय नेमकं झालं त्यांच्यासोबत जरा सविस्तर सांगा. आमचं ज्या टायमाला कारवाई करायला आले त्यांना माहित नव्हतं. त्यांना आम्ही फोन करून सांगितलं कारवाई करायला आले आणि हे लोक अचानक आले. आम्हाला एक दिलेली जागा असून एक दिवस आधी तर ह्यांनी आम्हाला लेखी दिलेली तुम्हाला ही जागा दिली. कारवाई करता काढून काय त्यांनी बरोबर. तुम्ही आम्हाला ही जागा दिली बोलले. मग साहेब सीओ साहेब काय बोलले ज्या टायमाला कारवाई करायला येणार त्या दिवस तुम्हाला एक दिवस आम्ही आधी नोटीस देणार आणि तेव्हाच कारवाई करणार. जर नोटीस देऊ पण तुम्ही नाही उचलला तर आम्ही तुमचा माल पूर्ण उचलणार. आता काल काय आम्हाला नोटीस आलेली नाही ना कुणी आम्हाला सांगितलं. अचानक मध्ये हे लोक आले. यांचे सगळे माणसं येऊन 25-30 पोरं तिकडे उभे राहिले लांब. आम्ही बघितलं. आम्हाला जरा डाऊट आला म्हणून आम्ही भरायला घेतला माल सगळा. ह्यांचा माल इथं कोणच नव्हतं. यांचा धंदा बंद कधी तब्येत बरी नाही. शुगर आहे. हात कापले डॉक्टरने ते आराम करायला लावलं. त्याच्यामुळे ते आराम करायला घरी होते. तिला कसं बसं बोलून घेतलं. ज्या टायमाला ती आली तेव्हा मग इथं माल उचलत होते. काटा बिटा सगळं उचलायला. त्या टायमाला तिने नको माल काटा उचलू बोलली. त्या टायमाला ज्या टायमाला ती अशी बोलली त्या टायमाला नगरपालिकेचा कोणतं कामगार आहे टेंडर आहेत ते पण टेंडरवर त्यांनी या बाईला धक्का दिलाय. बाईला लागलेला आहे. या जागेला लागले तिथं पडले रस्त्यावर. अजून तिथं आंबे बिंबे असतील बघा चेपलेले तिथंच झाले. तिथून पाय घसरला आणि त्याच्यावर पडले. म्हणजे धक्का दिला म्हणून पडले. पाय घसर आंबे पाय नाही घसर. हॉस्पिटलला कधी गेला होता दादा? आता 15 दिवस झाले. मॅडम ती जखम बघा कशी आहे पहिले. ती जखम बघा. आधी तिथं माती होता असती. राजाचा रंग झालाय. ह्यांचा वेळ नाही लागायला रंग व्हायला यांचा. शेलूला राहतो आणि कर्मचारी नगरपालिकामध्ये काम करतो. हे बघा ही जखम बघा. ही जखम बघा. काय बोलते फळवाले भाजीवाले नाही पाहिजे. मग शेतकरी लोकांचा माल बंद करा ना. शेतकरी उपाशी मरतील का? तुमच्या आई बाप पण शेतकरी असेल ना. जन्मजन्मी गाठून शेती करून आल्या तर तुम्ही इथं मोठे झाले असेल. हा तुम्ही भाजीवाले फळवाले बोलताय शेतकरी लोक मरायचा का? त्यांचा टॅक्स देत नाही. भाजीपाला येत नाही. मग भाजीपाला बंद करा. तुम्ही काय खाता आम्ही पण बघतो. हा हे बघा मारुती गायकवाड शिवाय आपले आहेत. त्यांनी आम्हाला टीव्हीसी कमिटी नेमणी केली आहे. त्याची आयडी पण दिलेली आहे. जर आयडी दिली आम्हाला अधिकार दिले आणि आम्हाला जेव्हा कारवाई करू तेव्हा
सांगू म्हणून. जर ते सांगणार होते तर का नाही सांगितले आम्हाला? काटावडाला गेली हा? चिखलात काढले. आणि कुठल्या बेसवर कारवाई केली त्यांनी? हा? आणि लेटर दिला का? कळवला का त्यांनी? त्यांनी कळवलं का? त्यांनी कळवायला पाहिजे होतं ना? का नाही कळवलं त्यांनी? हा? जर आम्हाला पण त्यांनी टीव्हीसी कमिटीमध्ये घेतलंय तर आमचा हक्क आहे. आमचा हक्क कोण हिरवू नाही शकत. आणि कोण आहेत तेवढे? निवडणुका फक्त हा? नावापुरती झाल्या असं नावापुरतं फक्त चॉकलेट देतात ना, फक्त आमच्या हातात चॉकलेट दिले चुपायला. जर एवढं सगळं का तुम्हाला दिसत नाही? पहिला पनवेल हवेला जा. पनवेल हवेला संध्याकाळचा पुरा खाऊ मारतात म्हटलं. ते तुम्हाला दिसत नाही का? गरीबाच्याच पाठी लागलात. गरीबाला सतवायचंय तुम्हाला. हा? बाहेरची लोक धंदे लावतात. हा? त्या लोकांना तुम्ही काही बोलू शकत नाही. आणि इथे काही भाषा आहेत, बदलापूरवाले. जेव्हा कारवाई होणार तुम्हाला 2 दिवस आधी आम्ही कळवणार. तुमची कमिटीची आम्ही मिटिंग घेणार. तर का नाही आमची कमिटीची मिटिंग घेतली? मग कमिटी काय झक मारायला केली का त्यांनी लोकांनी? आता आम्हाला असे आश्वासन देतात. आता शिवसाहेबांनी याच्यावर उत्तर द्यावं मला उत्तर हवंय. हे नगरसेवक लोकांना आम्ही यासाठी निवडून दिले का? तुम्हाला खुर्च्या दिल्या बसायला? हे 5 वर्ष गरिबांवरती अन्याय करण्यासाठी करतात का हे? आता आहे काल पण माझ्याकडे नगरपालिकेचे 2 माणसं येऊन गेले. अटल बीजेपी गॅलरी आहे ना, एवढी मोठी गॅलरी बांधली. कधी तिथं साफसफाई नाही, कधी झाडू मारत नाही, कधी धुवत नाही, महिन्यातून एकदा. आणि आता पुन्हा तिथं आर्ट गॅलरी बांधायला घेणार आहे. तर आम्ही लोक जाणार कुठे? अर्थात आज नगर परिषदेने कारवाई केली. खरं तर पांढऱ्या पट्टीच्या आतमध्ये बसलोय असं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. परंतु आज तरी कारवाई केलेली आहे. काय सांगा? ही कारवाई ही जाणीवपूर्वक सूड भावनेने केलेली असं दिसून येतं. कारण पतविक्रेता अधिनियमाच्या अनुषंगाने जे टीव्हीसी कमिटी गठीत करायची होती ते मागे राष्ट्रीय मूल्यवान बहुजन पतविक्रेता फेरीवाला संघ या युनियनच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व पतविक्रेत्यांच्या वतीने उपोषणे आंदोलने झालेली आहेत. मागे 14 दिवस घेतलेल्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे नगरपालिकेने पतविक्रेता अधिनियमाचं पालन केलं जाईल अशा पद्धतीचं लिखित आपल्याला माहिती दिलेली आहे. एवढंच नव्हे तर आता तुम्ही पाहिलं असेल की पतविक्रेता अधिनियमानुसार टीव्हीसी कमिटीसुद्धा गठन करण्यात आलेलं आहे. पतविक्रेता धोरण स्वीकार करण्यात आलेलं आहे. हे फक्त देखावा आहे का असं इकडे गंभीर प्रश्न निर्माण होतो. कारण पतविक्रेता अधिनियमानुसार सर्व पतविक्रेते मग ते बदलापूर पूर्व पश्चिम सर्व ठिकाणी बदलापूरच्या सर्व नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जेवढे पण पतविक्रेते आहेत त्यांचं पहिली पर्यायी व्यवस्था करणं हे बंधनकारक असताना नगरपालिकेने अशा पद्धतीची कारवाई करणं म्हणजे एक प्रकारचा अन्याय या पतविक्रेत्यांवरती आहे. मग पतविक्रेता धोरण स्वीकार करण्याचा काय अर्थ आहे? मुळात नगरपालिकेचे मुख्याधिकारी या टीव्हीसी कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि प्रमुख स्थानी असताना त्यांचं हे कर्तव्य होतं की त्यांनी या पतविक्रेत्यांची एक मीटिंग घेऊन या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करून सर्व डिसिजन घ्यायला पाहिजे होते, पुढचं नियोजन करायला पाहिजे होतं. मागची जी मीटिंग 2 झालेली आहे त्या 2 मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आले की पतविक्रेत्यांना पर्यायी जागा दिली जाईल, त्याच्यानंतर त्यांना लायसन दिले जाईल. त्यापैकी टीव्हीसी कमिटी मेंबर्सला आता दाखवल्याप्रमाणे काही लोकांना लायसन देण्यात आलेले आहेत. पुढे बऱ्याचशे जवळजवळ 965 पतविक्रेत्यांना लायसन देण्याचं नियोजन आहे आणि त्यांना जागा देण्याचं नियोजन आहे. परंतु इकडचे स्थानिक नगरसेवक जे आहेत यांच्या पोटात गोळा आलेला आहे. कारण त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं एक चीड निर्माण झालेली आहे की आम्ही नगरसेवक असताना या ठिकाणी पतविक्रेत्यांना त्यांचा हक्क अधिकार कसा मिळत आहे. मुळात नगरसेवकाने हे समजणं गरजेचं आहे की जर का त्यांना लायसन देऊन पर्यायी जागा दिली तर निश्चितच ह्या ज्या काही ट्रॅफिकच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील आणि सर्व सुरळीत होईल. म्हणजे ही जी बदलापूर शहर जे आहे आपण म्हणतोय की स्मार्ट सिटी बनवण्यासाठी जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने टीव्हीसी कमिटी बनवली होती. परंतु आता हे दिसतंय की नगरपालिका आणि या ठिकाणी नगरसेवक जे आहेत हे मिळून यांच्यावरती जाणीवपूर्वक अन्यायकारक कारवाई करते. त्याच्यामुळे आता जी घटना घडली इकडे कारवाई करताना त्या महिलेला लागलेला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, त्यात त्या बंजारा समाजाचे आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये कारवाई करणं म्हणजे गोरगरिबांवरती अन्याय करणं आहे. म्हणून युनियनच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टी आणि पतविक्रेत्या माध्यमातून
पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो. आम्ही सर्वप्रथम पोलीस प्रशासनाला आता या ठिकाणी जाऊन भेटणार आहोत, त्यांना सांगणार आहोत की ज्यांनी कारवाई केली त्या कारवाईची पूर्ण चौकशी करून जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी. आणि दुसरं, मुख्याधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहोत. जर का त्यांनी याच्यामध्ये समाधानकारक काही मार्ग काढला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्टामध्ये केस सुद्धा टाकण्याचं आमचं नियोजन आहे. त्याचबरोबर बहुजन मुक्ती पार्टी, पथविक्रेता फेरीवाला संघ आणि सर्व सहयोगी संघटना, बामसे भारत मुक्ती मोर्चा आणि याच्या अंतर्गत सर्व संघटनांचे इकडे पुन्हा एकदा मोठा आक्रोश आंदोलनाचं आम्ही नियोजन करणार आहोत. याआधी फेरीवाल्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कारवाई करायच्या आधी फेरीवाल्यांना कळवणं अपेक्षित होतं, परंतु तसं कुठल्याही प्रकारचं करण्यात आलेलं नाही. नाहीच ना. तर आता आम्ही तेच सांगितलं की पथविक्रेता धोरणानुसार नगरपालिकेने वागणं अपेक्षित होतं, त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं. परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे दबावामध्ये आहेत. मागे पण मी म्हटलेलं आहे की 1500 करोडचा नगरपालिकेचा घोटाळा माननीय किसन कथोरे यांच्या माध्यमातून अँटी करप्शनला अर्ज देण्यात आलेला आहे. म्हणजे 1500 करोडचा जो घोटाळा आहे त्याच्यामध्ये मुख्याधिकारी, केवळ मुख्याधिकारी नाही तर नगरसेवक सुद्धा आहेत. मग नगरसेवक आणि हे मुख्याधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे हात दगडाखाली आहेत. त्याच्यामुळे कथोरे साहेबांच्या आदेशानुसार हे सर्व कारवाई होते असं माझं पूर्ण या ठिकाणी संशय आहे. फक्त फेरीवालेच अनधिकृत नाही आहे तर अनेक नाल्यांवरचं अतिक्रमण आहे ते आढळून येते, परंतु फक्त फेरीवाल्यांना टार्गेट का करण्यात येते? फेरीवाले आमच्याबरोबर जोडलेले आहेत. फेरीवाल्यांचं समर्थन आहे. बामसे भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टीचे ते शुभचिंतक आहेत. त्यांनी सातत्याने आम्हाला साथसहयोग केला, आम्ही त्यांना साथसहयोग केलेला आहे. आणि त्याच्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीची ताकद, निलेश शिलवीची ताकद कमी करावी त्यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे. मी तर म्हणतो बघा, आता हे रिक्षा स्टँड आहे, जवळजवळ बदलापूरमध्ये 12 रिक्षा स्टँड आहे. मी मागे RTI टाकला होता आणि त्या RTI नुसार रिक्षा स्टँड पण एक पण अधिकृत नाहीये. परंतु ते पण बहुजनच आहेत, रिक्षा चालवणारे आपले सर्व बांधव भगिनी. म्हणून आम्ही का त्यांच्या विरोधात जात नाही. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की कायदा सर्वांना समान आहे. बरेचसे बिल्डर आहेत, त्यांची जागा, त्यांच्या बिल्डिंगी या अनधिकृत बांधण्यात आलेल्या. आता इथे संभा शिंदे यांच्या वॉर्डामध्ये तुम्ही पाहाल, नाल्याच्या बाजूला जेवढे पण बिल्डिंग बांधलेले आहेत ते सगळे अनधिकृत आहेत, कारण ते सगळे नाल्यावरती बांधलेले आहेत. मग संभाजी शिंदे यांनी जे काही नाल्यावरती बांधलेली बिल्डिंग ही अधिकृत आहे का? मुख्याधिकाऱ्याला या गोष्टी कळत नाही का? मग आम्ही जेव्हा अर्ज करू त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करण्यापेक्षा जर का त्या अनधिकृत आहे त्यांची यादी काढून तुम्हाला कारवाई करण्यासाठी हायकोर्टचा आदेश आहे, त्या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. परंतु मुख्याधिकारी ते करणार नाही, कारण त्यांच्या हात दगडाखाली आहेत, त्यांची स्वतःची नाचक्की झालेली आहेत आणि त्यांनी आता लवकरात लवकर या ठिकाणी स्वतःची ट्रान्सफर करून घ्यावं. नाहीतर मला असं वाटतं की त्यांच्या नोकरीवरती गदा येऊ शकते. कसं